नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मूर्तिजापूर हेंडर येथील दोन विद्यार्थी जे आपल्या इथून फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि फायनल इयरला क्लास होते आणि चांगल्या कॉलेजला त्यांचा नंबर लागला, असे रोशन आणि मयूर, त्यांचं मी आपल्या क्लासमध्ये स्वागत करतो. त्यांनी समोर या. आणि यांच्यासोबत झालेला संवाद हा विद्यार्थ्यांसोबत शेअर झाला पाहिजे. थोडं समोर या इकडे, बिंदास उभे राहा, म्हणजे विद्यार्थ्यांना दिसले पाहिजे. अजून या इकडे. हां. तर हा आपला फेमस काय नाव आहे? रोशन रोशन. जाधव. संपूर्ण नाव रोशन उत्तम जाधव. आणि ब्रांच IT. IT ब्रांचचा. आणि हा आहे मयूर. पेरू सुधाकर महाल्ले. मयूर सुधाकर मळले आणि रोशन जाधव. जाधव हे दोघे आपल्याकडे फायनल इयरला होते आणि आज जस्ट त्यांनी आपल्या क्लासला व्हिजिट दिली. चांगल्या कॉलेजला यांचा नंबर लागलेला आहे. कॉलेज तुम्हाला मी सांगतो. रोशन, तुझा कोणता कॉलेजला नंबर लागला? माझं सर राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, तातोडेचं मेन ब्रांच. JSPMच्या मेन ब्रांचला याचा नंबर लागलेला आहे आणि आपल्या इथून कोडिंग शिकून हा मुलगा गेलेला. DSY ॲडमिशन आपल्या इथे होती आणि फायनल इयरला आपल्या इथून अँड्रॉइड शिकून हा विद्यार्थी गेलेला आहे. त्याच्यासोबत आता मयूर, तुझं कॉलेज आणि नाव? माझं आदित्य इंजिनिअरिंग बीड. आदित्य इंजिनिअरिंग आणि बीड इथून मयूर आता इंजिनिअरिंग करत आहे आपल्या इथून. हे दोघे बरं. हे दोघे IT ब्रांचचे विद्यार्थी आहेत. आपल्या इथे फायनल इयरला होते आणि इथून ते दुसऱ्या कॉलेजला गेले. बरं, आपल्या क्लासबद्दल थोडक्यात विद्यार्थ्यांना सांगा की आपल्या क्लासचं काय होतं, कारण तुम्ही फायनल इयरचे स्टुडंट आहात. थोडं इकडे या अजून. हां, आपल्या क्लासबद्दल थोडं विद्यार्थ्यांना सांगा की क्लासबद्दल तुमचा काय अनुभव आहे? क्लासबद्दल सर मी सांगणार आहे. मी तर एक डायरेक्ट सेकंड इयर होतं. मला कोडिंगचं C पण नाही माहीत होता, पण तुमच्यामुळं म्हणजे सगळी कोडिंग यायला लागली. आणि सर तुम्ही खूप चांगले टीचिंग वगैरे तर करतातच, आणि त्याच्यानंतर मार्गदर्शन वगैरे आणि कसं कॉलेज आपल्याला भेटल वगैरे सर, त्याचं मोटिवेशन खूप चांगल्या प्रमाणे देता. बरं, मी जे कोडिंग शिकवली त्या कोडिंगचा तुम्हाला इथं काय फायदा होता? इंजिनिअरिंगमध्ये मी जे कोडिंग शिकवली याचा काय फायदा होत आहे? सर खूप फायदा होतोय सर. कसा? तर की जसं जे आपल्याला इथं तुम्ही शिकवलेलं आहे सर, तोच सेम नाही का तिथे आहे, फक्त थोडं डीपमध्ये आहे सर. आणि तुम्ही जे शिकवलेलं आहे ना सर, सेम तेच आहे. आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला क्लास लावायचं काम नाही, काही नाही. जे आपण इथं केलेलं आहे फक्त मन लावून केलं ना, मन लावून केल्यानंतर सर हाच नाही का तिथं सेम आहे, फक्त थोडंसं डीपमध्ये आहे सर. बस. म्हणजे नक्कीच आपल्या कोचिंग क्लासचा फायदा, मी जे C प्रोग्रामिंग शिकवली, C++ प्रोग्राम शिकवला, जावा शिकवली, अँड्रॉइड शिकवली, हेच प्रोग्रामिंग तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये आहे. बरोबर? हेच खरं आहे. आता हे विद्यार्थी स्वतः आपल्या तोंडाने सांगत आहे. आता तुम्ही सांगा कोणत्या कॉलेजला पॉलिटेक्निकला होते? कॉलेजचं नाव गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मूर्तिजापूर. तुम्ही सांगा. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मूर्तिजापूर. हे दोघेही विद्यार्थी फायनल इयरला मागच्या वर्षी होते आणि आपल्याकडे क्लासला होते. आज त्यांची भेट झाली. त्यांना काही कॉलेजचं काम असेल तर आज मुद्दामून ते मला भेटायसाठी आले. असे बरेचसे विद्यार्थी आहे जे पुणे, मुंबई या ठिकाणी लागलेले आहे, इंजिनिअरिंगमध्ये लागलेले आहे, जॉबवर लागलेले आहे. पण त्यापैकी हे होनहार विद्यार्थी आहे, जे हुशार विद्यार्थी होते आणि यांची ओळखही चांगली आहे कॉलेजमध्ये. त्यांनी सेकंड इयरच्याही मुली या ठिकाणी आणल्या. आता कॅमेरा फिरत नाही, तर कॅमेरा फिरवला असं सांगितलं असतं. काही सेकंड इयरचे विद्यार्थी त्यांचे फ्रेंड्स आहात, कारण एक वैयक्तिक नातं असते. फ्रेंडशिप जपणं पण एक चांगली गोष्ट असते. फर्स्ट इयरपासून तर सेकंड इयरपासून तर फायनल इयरपर्यंत सर्व स्टुडंट यांचे ओळखीचे आहे. कदाचित तुमच्या बॅचचे पण यांचे ओळखीचे असू शकतात, है ना? तर शेवटचा संदेश तुम्ही विद्यार्थ्यांना काय दिसाल? शेवटचं सर, काय विद्यार्थ्यांना दिसाल आपल्या क्लासबद्दल सांगसाल की बा कुठे क्लास लावायला पाहिजे, कसे क्लास लावायला पाहिजे आणि खरंच नक्की आपल्या क्लासचा फायदा होते की नाही? म्हणजे मूर्तिजापूर येते सर, तर मला वाटते की तुम्ही सरांकडेच क्लास लावायला पाहिजे. SCM अकॅडमी. माझं म्हणणं असं आहे, जर तुम्हाला खरोखरच IT मध्ये किंवा वगैरे कोडिंगमध्ये जर तुम्हाला चांगलं स्किल वगैरे डेव्हलप करायची असेल, तर मी मी स्वतःहून सांगतो माझ्या अनुभवाने की सराजवळ क्लास लावावे खूप चांगल्या प्रमाणे. आणि तिथं समोर BTechला गेल्यानंतर आपल्याला खूप इझी जाणार आहे जर सराजवळ क्लास लावला तर. तर हा अनुभव आणि काही गोष्टी आता मला सांगा, कोणाला काही गरज नसते क्लासमध्ये येण्याची विनाकारण. हे एवढ्या रात्री 9:30चा टाईम जवळपास झाला आहे, एवढ्या रात्री भेटासाठी आले म्हणजे खरंच यांचं काही पास्टमधल्या काही गोष्टी इथं असतील. आणि जेव्हाही आपला पास कुठंतरी जाते तेव्हा आपण थोड्या वेळ का होईना 2 मिनटं जर तिथं आपण उभं राहिलं तर आपल्याला त्या गोष्टीचा सुकून भेटते आणि चांगलं वाटते. आता भरपूर दिवसानंतर हे दोघं इथं आले. या दोघांचं टाळ्या वाजून सर्वजण स्वागत करा. आणि हे अशाच अजून इंजिनिअरिंग झाल्यानंतर अजून
जेव्हा नोकरीवर लागतील तेव्हा सुद्धा मी तुमच्यासमोर यांचा व्हिडिओ घेऊन येईन. ठीक आहे. तर थँक्यू. तुम्ही सर्वजण हा व्हिडिओ शेअर करा.